केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल. शहांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठकीतून पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन. अमित शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावली उपस्थिती, तर गोगावलेंना निमंत्रण असूनही जाणं टाळलं. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर याच मातीत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान, तर शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू असल्याचा दावा. दिल्ली छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायला हवं. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, तर महापुरुषांचा अपमान कधीच सहन करणार नसल्याचाही इशारा. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख. आमदार धनंजय मुंडे यांचा परळीतील कार्यालयात जनता दरबार. जनता दरबारातून मुंडेंचा स्थानिकांशी संवाद. प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नसलेले पुन्हा मुंडे सक्रिय. दीनानाथ रुग्णालयाने प्रकाश आमटेंवरील उपचाराच्या वेळेसही औषधांच्या नावाखाली 5 लाख मागितले. विजय वडेट्टीवारांचा दावा, तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवरती कारवाईची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल समोर. गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी बांबूचा वापर. अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 2 माओवाद्यांचा खात्मा, तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. दक्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा. मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित. यात्रेमध्ये गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण. मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी भेट दिली आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ही भेट केवळ कौटुंबिक होती, यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. पालकमंत्री पदावरही चर्चा झाली नसल्याचं तटकरे म्हणाले. भरत गोगावलेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं, पण ते का आले नाहीत माहीत नाही बाबा, असं तटकरे म्हणाले. ही भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं. आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही. उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली. माझं कर्तव्य होतं, मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दळवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं. शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांनी मोठं विधान केलेलं आहे. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर इथेच या मातीतच आहे, असं अमित शहा म्हणाले. जर जिजाऊंमुळे शिवरायांना प्रेरणा मिळाली, त्यांनी स्वराज्य स्वधर्माची ज्योत जागवली, असं अमित शहा म्हणाले. त्याचप्रमाणे शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू आहे, असं अमित शहा म्हणाले. महाराष्ट्र के लोगों को 2 हाथ जोड़कर विनती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए. देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है. स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना और मानव जीवन के स्वाभिमान के 3 मूल चरित्र को शिवाजी महाराज ने दुनिया और देश के सामने रखा.
शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी। पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. पुढच्या बातमीकडे वळताना अमित शहा आज रायगड दौऱ्यावर होते, त्याविषयीच्या बातम्या तर आपण पाहिल्याच. किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं कौतुक केलंय. यावेळी अमित शहांचा कणखर आणि कर्मठ गृहमंत्री असा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला. त्याचबरोबर राज्यात महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय. दिल्लीत शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे, त्याचबरोबर अरबी समुद्रातील स्मारकाचा निकाल हायकोर्टाच्या माध्यमातून निकाली काढू असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे. त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू. या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय. महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल. मैं आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला समता आणि सर्व धर्म समभावाचा विचार दिला, पण आजच्या घडीला महाराजांचा अवमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशी वक्तव्य होऊ नयेत म्हणून कायदा करावा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. तर दिल्लीत शिवरायांचं भव्य स्मारक उभारावं आणि अरबी समुद्रातही शिवरायांचं स्मारक पूर्ण करावं अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. च्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, जेणेकरून कुठल्या प्रकारचं भेदभाव होता कामा नये, कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये. मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल काही इश्यूज असतील, इकॉलॉजिकल इश्यूज असतील. मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत. शहांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच भाषणाचे नियोजन होतं, पण ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषणाची संधी दिली. पुढच्या बातमीकडे वळूया. खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय. त्या ट्विटबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
त्या ट्विटमध्ये बकऱ्याचा फोटो असून कॅप्शनमध्ये एसनशी गट असं लिहिलंय. राऊतांच्या या ट्विटनं नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. माध्यमांनी राऊत यांना त्या ट्विटचा अर्थ विचारला. त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिलेत, पण स्पष्टपणे बोलायला नकार दिलाय. तुम्हीच अभ्यास करा असं संजय राऊतांनी म्हटलंय. राज्याच्या राजकारणात काहीतरी होतंय, ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे असं राऊत म्हणाले. महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे. ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडली, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं. असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे. आता अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं. संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत. तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे. म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठं गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा. हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे. हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे. संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आणि ते बोलतानाही या ट्विटविषयी संदिग्धच बोलले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. पण शिवसेनेकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून ज्या प्रतिक्रिया उमटल्या संजय राऊतांविषयीच्या, त्या काय आहेत ते आपण पाहिलं. खासदार नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना उत्तर दिलंय. ट्विटनेच उत्तर दिलेलं आहे. नवाच्या भोंग्याने सरारा दिली पुन्हा बांग, पुन्हा एकदा नको तिथे घातलीच बघ टांग. मालकाने टाकलेलं खाऊन बेबे रोज, सकाळी करायचं जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं. तुमची अक्कल ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकीत जनतेनं भडकावली ना सणसणीत थोबाडात. आम्ही बकरे आहोत की वाघ हे ठरवलंय जनतेनं. मला वाटतं जास्त भेकू नये, गप्प बसावं गाढवानं. खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांना सणसणीत उत्तर दिलंय कवितेच्या माध्यमातून. छोटा